dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 15.4 of chapter number 15 area from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 101 वर प्रॅक्टिस सेट 15.4 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत आणि हे सगळे क्वेश्चन्स खूप इझी ॲज वेल ॲज इंटरेस्टिंग आहेत. हे क्वेश्चन्स आणि या फिगर्स पाहिल्यावर बऱ्याच मुलांना भीती वाटते, अरे बापरे आता हे काय वेगळंच दिलेलं आहे आणि आता यांचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. पण थांबा, घाबरू नका. काही बेसिक कन्सेप्ट समजून घेतल्या ना की हे क्वेश्चन्स फार इझी वाटणार आहेत तुम्हाला. मला सांगा, प्रॅक्टिस सेट 15.1 पासून प्रॅक्टिस सेट 15.3 पर्यंत आपण काय काय अभ्यासलेलं आहे. तर पॅरलेलोग्रामचा एरिया कसा फाइंड आउट करायचा, त्यासाठीचा फॉर्म्युला बेस इंटू हाईट. त्यानंतर आपण अभ्यासलं रॉम्बसचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. आता प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स म्हणजे काय, तर रॉम्बसला 2 डायगोनल्स असतात, त्यालाच आपण D1 D2 असं म्हणतो. मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, हाफ इंटू D1 इंटू D2 करायचं. झालं, रॉम्बसचा फॉर्म्युला असं यूज केला की एरिया आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर ना ट्रपेझियमचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड्स. लक्षात ठेवायचंय, जेव्हा रोम्बसचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा असतो तेव्हा डायगोनल्सला मल्टिप्लाय करायचं असतं. हाफ इंटू डायगोनल्स जे आहेत 2 त्यांना मल्टिप्लाय करायचं असतं. आणि जेव्हा ट्रपेझियमचा एरिया फाइंड आउट करायचा असतो तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, हाफ इंटू ज्या ट्रपेझियम मधल्या 2 पॅरलल साइड्स आहेत त्यांच्या लेंथ्सला ऍड करायचं असतं. आलं लक्षात, सम म्हणजे काय, ऍडिशन. सो हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट करायचा. क्लिअर. आता मला सांगा, आपण ट्रायंगलचा सुद्धा एरिया फाइंड आउट केलेला आहे, हो की नाही. फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा. येस, व्हेरी गुड. हाफ इंटू बेस इंटू हाईट, है ना. आता इथे एका एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात की हा फॉर्म्युला आपण कशा प्रकारे अप्लाय करत असतो. आता हा ट्रायंगल XYZ याचा बेस दिलेला आहे 6 सेंटीमीटर्स आणि हाईट म्हणजे काय, तर वर्टेक्स पासून, ट्रायंगलच्या वर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट साइडवर जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला जातो त्यालाच हाईट असं म्हणतो. आणि हाईट जर 2 सेंटीमीटर्स दिलेली आहे तर ट्रायंगल XYZ चा एरिया कसा फाइंड आउट करणार, हा फॉर्म्युला यूज करून, हाफ इंटू बेस इंटू हाईट, राईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इज इक्वल टू हाफ इंटू बेस आहे 6 सेंटीमीटर्स इंटू हाईट आहे 2 सेंटीमीटर्स. सो 2 राईट केलं, 2 1 जार 2, 2 1 जार 2, कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे, 1 इंटू 6 किती झाले, 6. सो एरिया 6 होणार का, नाही, थांबा, एरिया फाइंड आउट करतोय ना, मग इथे येणार स्क्वेअर आणि युनिट सेंटीमीटर्स. सो 6 स्क्वेअर सेंटीमीटर्स झाला ट्रायंगलचा एरिया, ट्रायंगल XYZ चा. आता हे पहा, इथे ट्रायंगलचा बेस आणि हाईट आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येतोय आणि या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करता येतोय. पण जर अशी कंडिशन असेल की ट्रायंगलचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे पण हाईट मात्र दिलेली नाही आणि ट्रायंगलच्या 3ही साइड्स दिलेल्या आहेत, मग या कंडिशन मध्ये ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट करायचा, तर हेरॉनचा फॉर्म्युला यूज करून. आता काय आहे हा हेरॉनचा फॉर्म्युला, चला तेच तर समजून घेणार आहोत. हे पहा, ट्रायंगल PQR मध्ये साइड PQ दिलेली आहे A, साइड QR आहे B, साइड PR आहे C. मग आता या ट्रायंगल PQR चा एरिया फाइंड आउट करायचा आपल्याला. कशा प्रकारे करणार, जेव्हा आपण 3ही साइड्सला ऍड करतो, ट्रायंगलच्या सगळ्या साइड्सला ऍड करतो तेव्हा आपल्याला काय मिळत असतं, तेव्हा आपल्याला मिळत असतं पेरिमीटर. मग ट्रायंगल PQR चा पेरिमीटर काय होणार, A प्लस B प्लस C. आता तुम्ही म्हणाल हे काय चाललंय तुमचं मॅम, तुम्ही मध्येच म्हणताय की एरिया, मध्येच म्हणताय पेरिमीटर, हा काय प्रकार आहे. थांबा, कळणार आहे तुम्हाला. आपल्याला ट्रायंगलचा एरिया जेव्हा फाइंड आउट करायचा असतो तेव्हा सेमी पेरिमीटर सुद्धा युजफुल असतो. मग सेमी पेरिमीटर म्हणजे काय तेच आपण समजून घेत आहोत. कळेल तुम्हाला, गडबडून जाऊ नका, कन्फ्यूज होऊ नका, स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. ट्रायंगल PQR मध्ये या 3ही साइड्स आता आपण घेतलेल्या आहेत, त्यांचा पेरिमीटर काय येणार आहे, A प्लस B प्लस C. सेमी पेरिमीटर म्हणजे काय, हे पहा, सर्कल म्हणजे काय, होल सर्कल, आणि सेमी सर्कल म्हणजे काय, हाफ ऑफ सर्कल. सर्कलचा हाफ म्हणजे काय झालं, सेमी सर्कल, बरोबर. आणि आता या ट्रायंगलचा पेरिमीटर आणि या ट्रायंगल PQR चा सेमी पेरिमीटर म्हणजे काय,
हाफ ऑफ पेरिमीटर, ओके नाही. सो इथे हाफ ऑफ पेरिमीटर म्हणजे काय येणार आहे, हाफ इंटू ए प्लस बी प्लस सी. हे पहा, हे काय आहे, हे आहे सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटरला आपण एस या लेटरने डिनोट करत असतो. आता हाफ ऑफ ए प्लस बी प्लस सी यालाच आपण हे पहा अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो, ए प्लस बी प्लस सी डिवाइडेड बाय 2. ऍक्च्युली काय आहे, 1 इंटू ए प्लस बी प्लस सी आहे आणि इथे 2 इंटू 1 आहे. डिनॉमिनेटर या तिघांचं काहीच नाही म्हणजे 1 आहे, हो ना. तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, हो ना. मग यालाच तुम्ही असं सुद्धा राईट करू शकता किंवा तुमच्या स्कूलमध्ये असं सांगितलं असेल तर असं सुद्धा राईट करू शकता, नो प्रॉब्लेम. कळलं तुम्हाला, दोघांचाही अर्थ सेमच आहे. तुम्ही असं राईट करा किंवा असं राईट करा. आता इथे सेमी पेरिमीटर म्हणजे काय आलेला आहे, ट्रायंगल पी क्यू आर चा ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. मग सेमी पेरिमीटर त्यालाच लेटर एस ने डिनोट करतो, लक्षात ठेवायचं आहे. आणि ट्रायंगलचा सेमी पेरिमीटर म्हटलं की ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 लगेचच तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे. आता या सेमी पेरिमीटरचा यूज करून हेरॉनचा फॉर्म्युला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी काय आहे तो समजून घ्या. हे पहा, एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू, आपल्याला काय करायचंय, रॅडिकल साइन घ्यायचं आहे अशा प्रकारचं रूटचं, ओके. आणि याच्या आतमध्ये काय राईट करायचंय, आधी सगळ्यात आधी हा जो एस आहे ना सेमी पेरिमीटरचा एस तो राईट करायचा आहे. मग 3 टाइम्स काय राईट करायचंय ते पहा, ब्रॅकेट घ्यायचंय, त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये अशा प्रकारे एस राईट करायचंय. मग पुन्हा सेम थिंग आपल्याला आणखीन 2 टाइम्स करायची, 4 टाइम्स एस राईट करायचा आहे. फर्स्ट एस एकटा राईट करायचा आहे, मग ब्रॅकेट मध्ये बाकीचे 3 एस राईट करायचे. झाले राईट करून पुढे काय करायचंय, मायनस ए मायनस बी मायनस सी प्रत्येक ब्रॅकेटमध्ये काय करायचंय, पहिल्या ब्रॅकेटमध्ये मायनस ए, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस बी, तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस सी. लक्षात ठेवायचंय, अजिबात विसरायचं नाहीये. आता हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला म्हणून हा विसरायचा आहे का, नाही, ही चूक अजिबात करायची नाहीये. दोन्ही फॉर्म्युले आपल्याला युजफुल आहेत, दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. क्लिअर झाले का, खूप इम्पॉर्टंट थिंग आहे हा, ही लक्षात ठेवायची आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट, पण केव्हा, जेव्हा आपल्याकडे हाईट असते तेव्हा. पण ट्रायंगल मध्ये जर हाईट नसेल आणि ट्रायंगलच्या तीनही साइड्स आपल्याला दिलेल्या असतील तेव्हा मात्र ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करते वेळी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. सो हे दोन्ही फॉर्म्युले अजिबात विसरायचे नाहीये. सेमी पेरिमीटर म्हणजे काय कळलं ना तुम्हाला, सेमी पेरिमीटर म्हणजे ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 आणि एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू, आता इथे सेमी पेरिमीटर म्हणजे हे की नाही, याचाच अर्थ इथे जिथे जिथे एस आपण राईट केलेला आहे तो एस म्हणजे आहे सेमी पेरिमीटर. क्लिअर. चला आता प्रॅक्टिस सेट 15.4 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात आणि समजून घेऊयात की फॉर्म्युले कशा प्रकारे अप्लाय करायचे आहेत आपल्याला. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर सेंटीमीटर 45. हा जो सेंटीमीटर आहे ना तो मे बी टायपिंग मिस्टेक आहे, सो इग्नोर करा. Sides of a triangle are 45 centimeters, 39 centimeters and 42 centimeters. Find its area. एक ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्या साइड्स दिलेले आहेत 45 सेंटीमीटर्स, 39 सेंटीमीटर्स अँड 42 सेंटीमीटर्स आणि एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता हे पहा, इथे तीनही साइड्सची लेंथ दिलेली आहे, हाईट दिलेली नाही म्हटल्यावर इथे आपल्याला हेरॉनचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. आणि तो फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, सेमी पेरिमीटर ट्रायंगलचा, हो की नाही. मग चला आपण जे जे आता अभ्यासलेलं आहे ते इथे अप्लाय करूयात. सो इथे ए ला आपण घेऊयात 45 सेंटीमीटर्स. सो लेट ए इज इक्वल टू 45 सेंटीमीटर्स. ए का म्हणते मी, या साईडला आपण ए म्हटलेलं आहे, ओके. सो लेट ए is equal to 45 centimeters, B is equal to 39 centimeters and C is equal to 42 centimeters. सेमी पेरिमीटर त्यालाच आपण लेटर एस ने डिनोट करत असतो. काय आहे फॉर्म्युला, ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2, राईट. आता या ज्या व्हॅल्यूज आहेत ना त्या इथे सबस्टिट्यूट करूयात आणि सेमी पेरिमीटर फाइंड आउट करूयात. सो ए च्या जागी राईट करणार 45 सेंटीमीटर्स, बी किती आहे 39 सेंटीमीटर. सो प्लस 39
प्लस सी किती आहे, सी आहे 42, राईट केलं इथे, डिवायडेड बाय 2. आता या तिघांचीही आपल्याला ऍडिशन करायची आहे. ऍडिशन किती येते, 126. सो लेट्स राईट हिअर 126 डिवायडेड बाय 2. 126 ला 2 ने आपण इझिली डिवाइड करू शकतो, हो की नाही. चला डिवाइड करूयात. 2 1 जार 2, 2 6 जार 12 आणि 2 3 जार 6. सो इथे आलेला आहे एस इज इक्वल टू, एस म्हणजे काय, सेमी पेरिमीटर किती आला, 63. राईट करूया तिथे, सेमी पेरिमीटर इज इक्वल टू 63. आणि आपला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, 4 टाइम्स एस. मी तुम्हाला सांगितलं ना कशा प्रकारे राईट करायचे आहेत. पहिला एस असाच राईट करायचा आणि मग 3s आपल्याला ब्रॅकेटमध्ये राईट करायचे आहेत. हे पहा, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आणि प्रत्येक ब्रॅकेटमध्ये मग काय राईट करायचंय, -a, -b, -c. झालं. आता एस ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 63, ओके नाही. मग ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती प्रत्येक ठिकाणी सबस्टिट्यूट करायची आहे. आणि ए बी सी च्या व्हॅल्यूज तर ऑलरेडी दिलेल्या आहेत, त्या पण सबस्टिट्यूट करायच्यात आपल्याला. सो चला इथे राईट करून घेऊयात. सो फर्स्ट रूट साईन, यालाच रॅडिकल साईन असंही म्हणतात. 63 ब्रॅकेटमध्ये काय येणार, एस मायनस ए आहे ना, एस म्हणजे काय 63, त्यानंतर मायनसचं साईन आणि ए म्हणजे आहे 45. सो 45. सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस बी, एस मायनस बी, एस आहे आपला 63 आणि बी आहे 39. सो 63 मायनस 39. आणि थर्ड ब्रॅकेटमध्ये येणार 63 मायनस 42. 42 का, कारण सी ची व्हॅल्यू 42 दिलेली आहे. चला आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. सो रॅडिकल साईन मध्ये 63 ॲज इट इज. 63 मायनस 45 किती होतात, 63 मायनस 45 होतात 18. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साईन का दिलं माहितीये तुम्हाला, इथे कोणताच साईन नाही 63 आणि या ब्रॅकेटच्या मध्ये, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे म्हणून इथे मल्टिप्लिकेशनचं साईन दिलंय. इथे पुढे सुद्धा दोन्ही ब्रॅकेट्स मध्ये कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, मग इथे सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साईन देणार. आता 63 मधून 39 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहतात 24. त्यानंतर 63 मधून 42 सबट्रॅक्ट करा, रिमेनिंग किती 21. आता हे पहा, एवढ्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करणं थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशन जास्त होईल. मग आपण काय करूयात, आता यांचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात प्रत्येकाचे, 63चे, 18चे, 24चे आणि 21चे. डिफिकल्ट काही नाहीये, अगदी 1-2 मिनिटांमध्ये आपले सगळे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करून होणार आहेत. सो हे पहा, 63चे किती, 3 × 3 × 7, हो की नाही. सो अशा प्रकारे आपलं रूटचं साईन घ्यायचं आहे आणि 63च्या ऐवजी राईट करणार आपण 3 × 3 × 7. राईट केलं. आता हे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात. 18चे प्राईम फॅक्टर्स 2 × 3 × 3 राईट करायचं इथे आपल्याला, 2 × 3 × 3. आता हे मल्टिप्लिकेशनचं साईन ॲज इट इज देऊन घ्यायचं इथे. आणि 24चे फॅक्टर्स 2 × 2 × 2 × 3, 3 टाइम्स 2 आहे आणि 1 3. सो हे पहा, 3 टाइम्स 2 आणि 1 3. त्यानंतर 21चे फॅक्टर्स काय आहे, 3 × 7. राईट करूया तिथे 21च्या जागी 3 × 7. ओके. आता हे पहा, आपल्याला काय करायचंय, पेअर तयार करायचंय. हे जे रूटचं साईन आहे ना, या रूटच्या साईन मधून नंबर्स तेव्हाच बाहेर येतात जेव्हा पेअर तयार होतं. सो पेअर तयार करूयात. हे पहा, 3 × 3 एक पेअर झाला. आता हे पहा, इथे 3 × 3 सेकंड पेअर, इथे सुद्धा आहे 3 × 3 थर्ड पेअर. मग प्रत्येक पेअर मधला एक 3 आपण बाहेर घेणार आहोत. हे रॅडिकल साईन बाहेर घेते वेळी द्यायचे नाही. आपण पेअर तयार केलं की नाही, मग प्रत्येक पेअर मधला 1 नंबर बाहेर येणार, 1 3 बाहेर येणार. सो हे पहा, या पेअर मधला 1 3 आपण इथे राईट केला. या पेअर मधला एक घ्यायचा आहे आपल्याला 3 आणि या पेअर मधला एक घ्यायचा आहे. ओके. आता हे पहा, आणखी कसले कसले पेअर आपण करू शकतो, तर हे पहा, इथे हा 2 आहे आणि हा 2 एक पेअर झाला. सो आणि आणखीन इथे हा एक 2 आणि हा एक 2 दुसरा पेअर झाला. सो इंटू 2 इंटू या पेअर मधला एक 2 घ्यायचा इथे. इथे 7 आहे आणि इथे 7 आहे, ओके नाही. मग हा एक पेअर तयार झाला, यातला एक 7 घ्यायचा आपल्याला बाहेर. आता यांचे मल्टिप्लिकेशन करूयात आपण. 3 × 3 किती झाले, 9. 9 × 3 किती होणार, 9 × 3 27. सो राईट करूयात इथे 27. आता 7 2 जार 14, 14 2 जार 28. 27 × 28 करूयात आपण. किती आलं प्रोडक्ट, 756.
राईट करूयात 756. ओके, आता इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, एरिया ऑफ अ ट्रायंगल. एरिया आहे की नाही, म्हणून इथे राईट करणार आपण स्क्वेअर आणि युनिट आहे सेंटीमीटर्स, म्हणून सेंटीमीटर्स. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. इथे साईड्स दिलेल्या होत्या आणि या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला होता. सो आपला एरिया फाइंड आउट करून झालेला आहे 156 स्क्वेअर सेंटीमीटर्स. आता हा सेकंड क्वेश्चन आहे. लुक ॲट द मेजर्स शोन इन द ॲडजसेंट फिगर अँड फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. ही फिगर ऑब्झर्व करायला सांगितलेली आहे. या फिगरमध्ये काही मेजर्स दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला क्वाड्रिलॅटरल PQRS चा एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता जर तुम्ही हा क्वाड्रिलॅटरल व्यवस्थित ऑब्झर्व कराल तर तुम्हाला लक्षात येणार आहे की हा पॅरेललोग्राम नाहीये, ट्रपेझियम नाहीये आणि रोम्बस पण नाहीये. मग याचा एरिया कसा फाइंड आउट करणार? तर हे पहा, या क्वाड्रिलॅटरल मध्ये आपल्याला 2 ट्रायंगल्स दिसत आहेत. हा एक ट्रायंगल PSR आणि हा एक ट्रायंगल दिसतोय ट्रायंगल PQR. आता ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट करतात हे आपण अभ्यासलेलं आहे, बरोबर. जेव्हा हाईट दिलेली असते तेव्हा हाफ इंटू बेस इंटू हाईट, आणि जेव्हा हाईट दिलेली नसते आणि आपल्याकडे 3 साइड्स असतात तेव्हा सुद्धा हेरॉनचा फॉर्म्युला यूज करून आपण ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतो. मग आता या फिगरमध्ये 2 ट्रायंगल्स आहेत. मग या 2 ट्रायंगल्सच्या एरियाला जर आपण ऍड केलं तर आपल्याला क्वाड्रिलॅटरल PQRS चा एरिया फार इझिली मिळणार आहे, बरोबर. आता या 2 ट्रायंगल मध्ये ट्रायंगल PSR कसा ट्रायंगल आहे हे पहा, राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे अँगल S आहे 90 डिग्रीचा, बरोबर. म्हणजे आपण सगळ्यात आधी काय करूयात, हा जो ट्रायंगल आहे ना, राईट अँगल ट्रायंगल PSR, त्याचा एरिया फाइंड आउट करूया. सो इथे सोल्युशन मध्ये कशा प्रकारे राईट करणार आपण, हे पहा. इथे हा आहे राईट अँगल ट्रायंगल, इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. सो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज इक्वल टू काय येणार आहे, ट्रायंगल PSR प्लस ट्रायंगल PQR. ओके नाही. सो इथे राईट करूयात आपण एरिया ऑफ ट्रायंगल PSR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग आधी आपण काय करूयात, या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करूयात, मग या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करूयात, आणि मग दोन्ही एरियाज आपल्याला मिळाले की दोघांना ऍड करूयात. दोघांना ऍड केलं की आपल्याला क्वाड्रिलॅटरल PQRS चा एरिया मिळून जाणार आहे. सो चला इथे आपण राईट करून घेऊयात. इन ट्रायंगल PSR लेंथ ऑफ PS दिलेली आहे, किती दिलेली आहे, 36 मीटर. राईट करूयात इथे. त्यानंतर लेंथ ऑफ SR दिलेला आहे, किती दिलेला आहे, 15 मीटर. आणि आपल्याला तर माहितच आहे की ट्रायंगल PSR हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट, किंवा काही ठिकाणी असाही फॉर्म्युला सांगितला जाऊ शकतो, हाफ इंटू प्रोडक्ट्स ऑफ साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. ज्या साइड्स राईट अँगल फॉर्म करतायत त्यांचं प्रोडक्ट. म्हणजे आता इथे साइड PS आणि साइड SR काय करतायत, राईट अँगल फॉर्म करतायत की नाही इथे, म्हणून यांचं प्रोडक्ट. किंवा जो आपला पहिल्यापासूनचा फॉर्म्युला आहे ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठीचा, काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग आता इथे बेस काय आहे SR आणि हाईट काय आहे, तर तुम्हाला माहित आहे वर्टेक्स पासून अपोजिट साइडवर जो परपेंडिक्युलर असतो त्यालाच आपण हाईट म्हणतो. मग आता इथे परपेंडिक्युलर काय आहे, PS, हा परपेंडिक्युलर आहे अपोजिट साइडवर. मग कोणताही फॉर्म्युला तुम्ही यूज केला तरी चालणार आहे, दोन्ही फॉर्म्युला सेम मिनिंगचे आहेत. ओके, हाफ इंटू बेस इंटू हाईट किंवा हाफ इंटू प्रोडक्ट्स ऑफ साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. ओके, सो आता इथे आपण राईट करूयात, एरिया ऑफ ट्रायंगल PSR इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ, बेस काय आहे, बेस आहे 15, हाईट काय आहे 36. आता या 2 ने 36 ला आपण इझिली डिवाइड करू शकतो की नाही. सो 2 1 जार 2 आणि इथे सुद्धा 2 1 जार 2, 3 मधून 2 सबट्रॅक्ट केले, 1 रिमेनिंग राहिले. मग इथे झाले 1 6 16 आणि 2 8 जार 16. आता 15 इंटू 18 करा. 15 इंटू 18 केल्यानंतर ना आपल्याला प्रोडक्ट मिळतं 270. सो इथे 270.
एरिया फाइंड आउट करतोय म्हणून स्क्वेअर येणार आणि युनिट काय येणार मीटर, कारण प्रत्येक ठिकाणी युनिट काय आहे मीटर आहे. सो स्क्वेअर मीटर. आता इथे आपल्याला या ट्रायंगल PSR चा एरिया मिळालेला आहे. आपल्याला संपूर्ण क्वाड्रिलॅटरल PQRS चा एरिया फाइंड आउट करायचा आहे. एका ट्रायंगलचा मिळाला. आता हा जो दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पण आता हे पहा, तुम्हाला माहित आहे की आपण दोन प्रकारे एरिया फाइंड आउट करतो. एक तर हाईट आपल्याकडे जेव्हा असते आणि बेस असतो तेव्हा, किंवा तीनही साइड्स जेव्हा दिलेल्या असतात तेव्हा हेरॉनचा फॉर्म्युला यूज करून आपण एरिया फाइंड आउट करत असतो. पण आता इथे पहा, इथे ट्रायंगल PQR मध्ये PQ ची लेंथ दिलेली आहे, QR ची लेंथ आहे, पण PR ची लेंथ आपल्याकडे नाहीये, बरोबर. पण हे पहा, PR ची लेंथ आपण कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो. PSR हा काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे, हो की नाही. आणि राईट अँगल ट्रायंगल मधील दोन साइड्स आपल्याकडे आहेत आणि अँगल एस काय आहे 90 डिग्रीचा आणि त्याच्या बरोबर समोरची साइड कोण काय आहे PR, आणि PR काय आहे हायपोटेनियस. आणि जेव्हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन साइड्स आपल्याकडे असतात आणि हायपोटेनियस आपल्याकडे नसतो तेव्हा आपण पायथागोरसचा थिअरम यूज करून फार इझिली थर्ड साइड फाइंड आउट करू शकतो की नाही. चला तर मग पायथागोरस थिअरम यूज करूयात आणि साइड PR ची लेंथ फाइंड आउट करूयात. मग आपलं काम खूप सोपं होऊन जाणार आहे. सो इन ट्रायंगल PSR measure of angle PSR is equal to 90 degree. So length of PR square is equal to length of PS square plus length of SR square. Pythagoras theorem आठवतोय ना. Hypotenuse square काय आहे Pythagoras theorem. Hypotenuse square is equal to base square plus height square. तेच इथे आपण राईट केलंय. हायपोटेन्यूस काय आहे PR आहे की नाही. हा PR म्हणून PR स्क्वेअर. त्यानंतर ना PS काय आहे PS आहे हाईट म्हणून PS स्क्वेअर. त्यानंतर ना SR आहे बेस या राईट अँगल ट्रायंगलचा म्हणून SR स्क्वेअर. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. सो PS आहे 36 म्हणून 36 स्क्वेअर प्लस SR आहे 15 म्हणून 15 स्क्वेअर. 36 चा स्क्वेअर कॅल्क्युलेशन करा. 36 इंटू 36 केल्यानंतर ना आन्सर मिळतं 1296 प्लस 15 चा स्क्वेअर तर तुम्हाला लर्नच असणार आहे 225. आता या दोघांचीही ऍडिशन करायची आपल्याला. इथे खाली जागा नाहीये सो आपण काय करूया थोडीशी जागा करूया तिथे. ऍडिशन केल्यानंतर हे पहा आपल्याला काय सम मिळतंय 1521. राईट करूया तिथे 1521. लेंथ ऑफ PR स्क्वेअर काय मिळालेलं आहे 1521. आता दोघांनाही स्क्वेअर रूट फॉर्म मध्ये आणूयात आपण. सो टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. PR स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येणार PR ओनली. सो लेंथ ऑफ PR इज इक्वल टू 1521 चा स्क्वेअर रूट काय आहे. स्क्वेअर रूट काय आहे म्हणजे काय तर कोणत्या नंबरचा 1521 हा स्क्वेअर आहे. सो तो आहे 39 चा स्क्वेअर. ओके सो PR ची काय आलेली आहे लेंथ 39. PR ची लेंथ 39 आपल्याला मिळालेली आहे. आता पहा ट्रायंगल PQR मध्ये PQ ची साइड PQ ची लेंथ आहे, साइड QR ची लेंथ आहे आपल्याकडे आणि साइड PR ची सुद्धा लेंथ आहे. आता हेरॉनचा फॉर्म्युला यूज करू शकतो की नाही आपण. चला मग फॉर्म्युला यूज करूयात. पण तो फॉर्म्युला यूज करण्याआधी आपल्याला सेमी पेरिमीटर फाइंड आउट करावा लागतो. चला तर मग आधी आपण काय करूयात सेमी पेरिमीटर फाइंड आउट करूयात ट्रायंगल PQR चा. सो इन ट्रायंगल PQR A is equal to 56 meters, B is equal to 25 meters and C is equal to 39 meter. Semi perimeter of triangle PQR is equal to A plus B plus C divided by 2. आता सगळ्यांची व्हॅल्यूज आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे इथे. सो हे पहा A ची व्हॅल्यू 56, B ची व्हॅल्यू 25 and C ची व्हॅल्यू आहे 39 डिवायडेड बाय 2. ओके आता या तिघांचंही ऍडिशन करूया. ऍडिशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 120. सो 120 डिवायडेड बाय 2. 120 ला 2 ने इझिली डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, 2 6 जार 12 आणि 2 0 जार 0. सो इथे आपल्याला सेमी पेरिमीटर ट्रायंगल PQR चा सेमी पेरिमीटर मिळालेला आहे 60. आता हेरॉनचा फॉर्म्युला.
सो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला रॅडिकल साइन मध्ये 4 टाइम्स एस. सो एस आणि हा एस मोकळा राईट करतो आपण आणि बाकीचे 3s ब्रॅकेट मध्ये अशा प्रकारे राईट करतो. आणि मग प्रत्येक ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय राईट करायचंय मायनस ए, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस बी आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस सी. आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आणि कॅल्क्युलेशन करून आन्सर फाइंड आउट करायचं आपल्याला. इतकंच काम राहिलंय. सो एस काय मिळालेला आहे आपल्याला 60. सो रॅडिकल साइन मध्ये एसच्या जागी राईट करायचे प्रत्येक ठिकाणी 60. ए च्या जागी काय राईट करायचंय 56. पहा ए ची व्हॅल्यू 56 आहे ना म्हणून 56. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बी काय आहे 25 म्हणून 60 मायनस 25. तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये 60 मायनस 39. 39 का कारण सी इज इक्वल टू 39 आहे. चला सबट्रॅक्शन करून घेऊया प्रत्येक ब्रॅकेट मधलं. हा 60 ऍज इट इज आणि त्यानंतर इथे कोणताच साईन नाही मग मल्टिप्लिकेशनचं साईन. 60 मायनस 56 किती येणार 4. दुसरं ब्रॅकेट सॉल्व्ह करा. 60 मायनस 25 येतं येस 35. त्यानंतर 60 मायनस 39 येतं येस 21. आता प्रत्येक नंबरचा आपल्याला काय करायचं आहे प्राइम फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. चला 60चं प्राइम फॅक्टर्स 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. रॅडिकल साइन मध्ये 60च्या जागी राईट करणार आहोत त्याचे प्राइम फॅक्टर्स. राईट केले. आता 4च्या जागी 4चे प्राइम फॅक्टर्स 2 इंटू 2. 35च्या जागी 35चे प्राइम फॅक्टर्स 5 इंटू 7. 21च्या जागी 21चे प्राइम फॅक्टर्स 3 इंटू 7. ओके प्राइम फॅक्टर्स राईट करून झालेले आहेत. आता वेळ आलेली आहे रॅडिकल साइनच्या बाहेर या नंबर्सला काढण्याची. चला मग त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला पेअर्स पाहावे लागणार आहेत हो ना. हे पहा हा 2 चा एक पेअर, एक 2 बाहेर आला. हा एक पेअर, आणखी एक 2 बाहेर आला. आणखी 2 चे आहेत का पेअर नाही. आता 3 चे बघा आहेत का हे पहा इथे एक 3 आहे इथे एक 3 आहे. मिळालं एक पेअर. चला एक 3 ला बाहेर काढूयात. 5 चा पेअर येस हा एक 5 आणि हा एक 5 झाला पेअर. एका 5 ला बाहेर काढा. आता हा एक 7 आणि इथला एक 7. 2 7 आहेत म्हणजे एक पेअर झाला. एका 7 ला बाहेर काढा. चला सगळे आता रॅडिकल साइनच्या बाहेर आलेले आहेत. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो हे पहा 2 2 आर 4 4 3 आर किती 12. सो 12 आणि 5 7 आर 35. 35 इंटू 12 करा. 35 इंटू 12 केल्यानंतर ना आन्सर मिळतं 420. इथे येणार आहे 420 स्क्वेअर मीटर. एरिया फाइंड आउट केला की नाही आपण ट्रायंगल पी क्यू आर चा म्हणून स्क्वेअर. आणि सगळे जे मेजर्स दिलेले आहेत त्यांचं युनिट आहे मीटर म्हणून मीटर. आता हे पहा इथे आपलं आन्सर कम्प्लीट झालं का नाही. इथे इनकम्प्लीटच आन्सर आहे आपलं. आपल्याला काय करायला सांगितलंय क्वेश्चन मध्ये क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस चा एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग आपण काय केलेलं आहे ट्रायंगल पी आर एस चा ट्रायंगल पी एस आर चा एरिया आधी फाइंड आउट केला. मग ट्रायंगल पी क्यू आर चा एरिया फाइंड आउट केलेला आहे. दोन्ही ट्रायंगल्सचे एरिया आपण फाइंड आउट केलेले आहेत. क्वाड्रिलॅटरल कसा तयार झालेला आहे तर दोन्ही ट्रायंगल्सच्या एरियाने तयार झालेला आहे. चला मग इथे राईट करूयात एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी एस आर प्लस एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. बरोबर. पी एस आर चा एरिया किती आहे पी एस आर चा एरिया आहे 270 स्क्वेअर मीटर. बरोबर. मग इथे राईट करूयात 270 स्क्वेअर मीटर प्लस पी क्यू आर चा काय आहे 420 स्क्वेअर मीटर. राईट करूयात आणि आता या दोघांनाही ऍड करूयात. दोघांना ऍड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 690 स्क्वेअर मीटर्स. मग आता या क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस चा एरिया आपल्याला किती मिळालेला आहे 690 स्क्वेअर मीटर्स. चला मग फायनल आन्सर राईट करून घेऊयात. अशा प्रकारे येणार आहे इथे फायनल आन्सर. सो द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज 690 स्क्वेअर मीटर्स. कळाल्या गोष्टी क्लिअर झाल्या. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन करूयात. नेक्स्ट क्वेश्चन तर फार इझी आहे. लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 15.4 मधला. सम मेजर्स आर गिवन इन द adjacent figure. Find the area of quadrilateral ABCD. आता या quadrilateral ABCD चा एरिया आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. फिगरला व्यवस्थित ऑब्झर्व करा. काय काय दिलेलं आहे फिगर मध्ये ते समजून घ्या. आता इथे प्रथम पाहता आपल्याला काय वाटतंय इथे 3 ट्रायंगल्स आहेत. ओके नाही पण व्यवस्थित ऑब्झर्व करा मेजर्स कसले कसले दिलेले आहेत.
आता हे पहा, DC ची लेंथ दिलेली आहे 60 मीटर, BT ची लेंथ दिलेली आहे 13 मीटर. त्याचबरोबर इथे हा ट्रायंगल आपल्याला दिसतोय राईट अँगल BAD आणि यामध्ये हाईट दिलेली आहे 40 मीटर, बेस आहे 9 मीटर. मग आता इथे आपण हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो क्वाड्रिलॅटरल दोन ट्रायंगल्सने बनलेला आहे असं आपण म्हणू शकतो. इथे आपल्याला 3 दिसत आहेत, पण हे पहा इथे हा एक ट्रायंगल BAD राईट अँगल ट्रायंगल आहे इथे, आणि याचे जे मेजर्स दिलेले आहेत हाईट आणि बेस दिलेला आहे. त्यानंतर हा आहे दुसरा ट्रायंगल. आता इथे या दुसऱ्या ट्रायंगल मध्ये BT 13 मीटर दिलेला आहे. BT इथे आपल्याला काय दिसतंय, हाईट दिसतीये ना, हो की नाही, आणि DC आहे या ट्रायंगलचा बेस. मग या ट्रायंगल मध्ये आपल्याकडे बेस आहे, हाईट आहे म्हटल्यावर आपण ट्रायंगल BDC चा फार इझिली एरिया फाइंड आउट करू शकतो, हो की नाही. चला तर मग पाहूयात कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो कसा तयार झालेला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल BAD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BDC, बरोबर. मग चला वन बाय वन आपण दोन्ही ट्रायंगल्सचा एरिया फाइंड आउट करूयात आणि मग दोघांना ऍड करूयात. त्याने आपल्याला काय मिळणार आहे, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. सो लेट्स बिगिन. इन ट्रायंगल BAD मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू काय आहे, 90 डिग्री. लेट्स राईट हियर मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपल्याला या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट, बरोबर. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. हाफ इंटू बेस काय आहे, बेस आहे AD, सो लेंथ ऑफ AD इंटू हाईट काय आहे, हाईट आहे AB, और यू कॅन राईट BA ऑल्सो. नाव व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. हाफ इंटू AD आहे 9 आणि AB आहे 40. 2 ने 40 ला फार इझिली डिवाइड करू शकतो. सो 2 1 जार 2, 2 2 जार 4 आणि 2 0 जार 0. रिमेनिंग काय आहे 20 इंटू 9. 20 इंटू 9 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 180, ओके नाही. सो एरिया ऑफ ट्रायंगल BAD इज इक्वल टू 180 स्क्वेअर मीटर आलेला आहे आपलं आन्सर. सो हा फर्स्ट ट्रायंगलचा एरिया आपल्याला मिळालेला आहे. सेकंड ट्रायंगलचा एरिया आता आपण फाइंड आउट करूयात. सो इन ट्रायंगल BDC, हे पहा हा ट्रायंगल ब्लू कलरचा BDC, त्याच्यामध्ये बेस दिलेला आहे आणि हाईट पण दिलेली आहे. सो आपल्याला जो पहिला जुनावाला फॉर्म्युला आहे तोच यूज करून आपल्याला इथे एरिया फाइंड आउट करता येणार आहे. नवीन हेरॉनचा फॉर्म्युला यूज करण्याची काहीच गरज नाहीये, ओके नाही. खूप इझी क्वेश्चन आहे हा. सो लेट्स राईट हियर इन ट्रायंगल BDC BT is equal to 13 meters and DC, length of DC is equal to 60 meters, and area of triangle BDC is equal to half into base into height, right. Value substitute करूयात. सो हाफ इंटू बेस काय आहे, बेस आहे DC, DC आहे राईट केलं इथे, DC किती दिलंय 60 मीटर, इंटू हाईट, हाईट काय आहे BT, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. 60 इंटू BT 13. 2 ने 60 ला डिवाइड करू शकतो इझिली. 2 1 जार 2, 2 3 जार 6 अँड 2 0 जार 0. सो 30 इंटू 13. मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट आपल्याला मिळतं 390 स्क्वेअर मीटर्स. सो लक्षात घ्या इथे आपल्याला एरिया कसला मिळालेला आहे या सेकंड ट्रायंगलचा, ट्रायंगल BDC चा, ओके. ट्रायंगल BAD चा एरिया काय आहे 180 स्क्वेअर मीटर्स. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय फाइंड आउट करायला सांगितलंय, क्वाड्रिलॅटरल ABCD चा एरिया, आणि ABCD म्हणजेच काय आहे, या दोन ट्रायंगल्सचं सम आहे. सो इथे राईट करून घेऊयात पुन्हा एकदा आपण. quadrilateral ABCD, area of quadrilateral ABCD is equal to area of triangle BAD plus area of triangle BDC. BAD चा एरिया किती आलेला आहे 180 स्क्वेअर मीटर्स, आणि BDC चा काय एरिया आलेला आहे 390. दोघांनाही ऍड केल्यानंतर आपल्याला सम मिळतं 570 स्क्वेअर मीटर्स, बरोबर. मग 570 स्क्वेअर मीटर्स हा कसला एरिया मिळालेला आहे आपल्याला या क्वाड्रिलॅटरल ABCD चा. So let's write our final answer. The area of quadrilateral ABCD is 570 square meters. So इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 15.4 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.